नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आज आपण आलेलो आहोत इतिहासाच्या त्रेतायुगामधील प्रभू श्रीरामचंद्र व माता सीता आणि श्री लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला तलाव हे म्हणजे रामदरा. याला रामदरा शिवालय असे पण म्हणतात. सो बघूया आपण पुढे अजून या मंदिराच्या अवतीभोवती काय आहे. एकदम निसर्गरम्य असं दृश्य आहे. बघूया आता आपण चाललो आहोत आतमध्ये काय काय आहे ह्या मंदिराचे इथे. सो मित्रांनो, ही आहे मंदिरातील आत जाण्याचा पायवाट. असा निसर्गरम्य दृश्य आहे आपल्या आजूबाजूला आणि मधून आपल्याला जायचा रस्ता आहे. मी तुम्हाला दाखवतो. जय श्रीराम. या बोर्डवर लिहिलं आहे, निसर्गाच्या खऱ्या खोट्या जगात आपलं स्वागत आहे. अगदी आपल्याला असंच इथे वावरताना अनुभव येतो. सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या हिरवाईत आणि तलावाच्या काठावरती हे रामदरा बसला आहे आणि पावसाळ्यात ह्या जागेची सुंदरता अजूनच खुलून दिसते. सो मित्रांनो, आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये. आणि आतमध्ये शिवालय आहे, राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे. तर त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे चालूया. मित्रांनो, मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला लागते ते मंगलपुरी महाराजांचे मंदिर. मंगलपुरी महाराजांच्या मंदिरापासून थोडं पुढे चालत गेल्यावर आपण पोचतो मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत. गाभाऱ्यामध्ये आहे महादेवाची पिंड, राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आणि त्याचवरती आहे दत्तगुरूंची मूर्ती. गाभाऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला आहे देवपुरी महाराजांचं छोटंसं मंदिर. मंदिर आणि नारळाच्या झाडांचं प्रतिबिंब पाण्यात खूपच सुंदर दिसतंय. सो मित्रांनो, असा होता आपला आजचा व्लॉग. रामदरा मंदिर हे लोणी कालभोर गावात स्थित आहे आणि ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की ते प्रभू श्रीरामचंद्र, माता सीता व लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असून इथे आजूबाजूला सगळीकडे निसर्गरम्य दृश्य आहे आणि मंदिराच्या अवतीभोवती पाणी असल्यामुळे याला रामदरा तलाव असे पण म्हणतात. सो मित्रांनो, हा होता आपल्या ह्या मंदिराचा इतिहास. आणि या मंदिराबाहेर इथे पिकनिक स्पॉट पण आहे. तुम्ही फॅमिली टाईम स्पेंड करू शकता, मुलांना घेऊन येऊ शकता इथे आणि तुम्ही तुमचं फूड पण कॅरी करू शकता व इथे बाहेर पण फूड भेटतं. सो मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. चला बाबा.